आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निलेश, आज पुण्यामध्ये अजित पवारांचा हा कार्यक्रम सुरू होता आणि या कार्यक्रमादरम्यानच बच्चू कडूंच्या आंदोलनावरून गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। कार्यकर्त्यांनी इथे येऊन घोषणाबाजी केलेली आहे। नेमकं काय, कशा प्रकारे ही घटना घडली? खरं तर अजित पवारांचा जे कार्यक्रम आहे तो जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते। या दरम्यान त्यांचं भाषण सुरू झालं। याआधी त्यांनी दादा भुसे यांचं भाषण संपलं, मात्र अजित पवारांचं भाषण सुरू होताच त्या ठिकाणी काही अमरावतीतले जे शेतकरी होते, बच्चू कडूंचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनासाठी ते तिथे आले होते आणि भाषण सुरू होताच त्यांनी अजित पवारांना जाब विचारायला सुरू केली। खरं तर या ठिकाणी अजित पवारांना त्यांनी बोलून सुद्धा दिले नाही। या प्रकारे त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली, घोषणाबाजी सुरू केला। बच्चू कडूंना जे प्रकारे त्यांचं उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला त्यांना अजूनही निर्णय झालेला आहे। आता 7वा दिवस आहे। अशा प्रकारच्या घोषणा देत त्यांनी अजित पवारांचं जे भाषण आहे ते त्यांनी तिथं थांबवलं आणि अखेर अजित पवारांना यांना भाषण सोडून त्यांना प्रश्नांची उत्तर द्यावं लागले। या प्रकरणी मुख्यमंत्री निर्णय घेतील अशा सूचना आहेत त्यांनी दिलेल्या आहेत। मात्र जे आंदोलक होते, ज्या महिला होत्या, त्यांनी आक्रमकपणे त्या ठिकाणी घोषणा सुरू करून अजित पवारांचं जे भाषण आहे ते थांबवायस भाग केलं आणि अखेर जे आहे ते पोलिसांनी आता मध्यस्थी करून जे आंदोलक होते त्यांना बाहेर काढण्यात आले आहे। त्यानंतर आता अजित पवार जे आहेत ते आता पुन्हा एकदा भाषणाला उभे राहिलेले पाहिलं मिळतं। मात्र या दरम्यान जर बघितलं तर जे महिला आंदोलक होते 4 ते 5 त्यांनी अक्षरशः अजित पवारांचं जे भाषण होतं ते थांबून त्या ठिकाणी गोंधळ घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय। निलेश, या आंदोलनकर्त्यांना, या कार्यकर्त्यांना आता सभागृहाबाहेर काढलेलं आहे का? त्यांची समजूत काढण्यात आलेली का? नेमकं काय घडलं? खरं तर त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला होता, मात्र त्यांची ऐकण्याची मनस्थिती नव्हती। त्या दरम्यान मोठा गोंधळ झाला। त्यामुळे आता पोलिसांनी जे महिला आंदोलक आहेत, जे कार्यकर्ते आहेत, त्यांना आता ताब्यात घेतलं आहे। त्यांना समजूत काढण्यासाठी हॉलच्या बाहेर जे आहे ते त्यांना घेऊन जाण्यात आलेलं आहे। मात्र त्यांची नेमकी मागणी काय होती ते समजू शकली नाहीये। त्या आंदोलक जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतोय, पण मात्र जे आंदोलक आहेत त्यांना आता पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे आणि काही वेळातच आपल्याला त्या आंदोलकांची भूमिका कळेल। मात्र या ठिकाणी आता गोंधळ झाला। निलेश, तुम्ही त्या आंदोलकांपर्यंत पोहोचा आणि त्या आंदोलकांचं नेमकं म्हणणं काय ते जाणून घ्या। सध्या आपण बघत होतो प्रहारच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातलेला होता। अजित पवार यांचा पुण्यामध्ये हा कार्यक्रम सुरू होता आणि या कार्यक्रमात दरम्यानच या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि अजित पवारांना आपलं भाषण मध्येच थांबवावं लागलं। इतका व्यवस्थित सांगितलेलं आहे हे बरोबर नाही। तुमचं चर्चा करायला काय स्वतः पालकमंत्री गेले असं कसं तुम्ही म्हणताय? आम्हाला वाटतं अजून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी तर गेल्या 7 दिवसांपासून बच्चू कडू यांचं आंदोलन सुरू आहे। शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगांच्या मुद्द्यावरून ते आंदोलन करतायत। मात्र 7 दिवस झाले तरी त्यांच्या आंदोलनावर, त्यांच्या मागण्यांवर कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाहीये। काल चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या भेटीसाठी गेलेले होते। फडणवीसांसोबत त्यांनी फोनवरून चर्चा देखील केली, मात्र त्या फोन नंतर देखील अद्याप त्यांच्या मागण्यांवर कोणताच तोडगा न निघाल्यानं ते आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत। बच्चू कडू यांची प्रकृती बिघडतीये, त्यांच्यावर उपचाराची गरज आहे, मात्र ते उपचार घेण्यास नकार देतात। जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होणार नाही तोवर आपण उपोषण मागे घेणार नाही, ही ठाम भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे। त्यामुळे लवकरात लवकर सरकारने त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी प्रहारचे हे कार्यकर्ते करतात आणि हीच मागणी घेऊन ते पुण्यातील या कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि अजित पवारांचं भाषण सुरू होताच त्यांनी इथं गोंधळ घालायला सुरुवात केली आणि अजित पवारांनी आपले भाषण थांबवलं आणि त्यानंतर या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला। सरकारच्या वतीने बच्चू कडू यांच्याशी संवाद साधला जातोय, चर्चा केली जाते, मध्यस्थी देखील करण्यात आलेली होती। मात्र यावर आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू देखील जोडले गेले आहेत। बच्चू कडूजी, प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पुण्यामध्ये हा गोंधळ घातला, तुम्ही 7 दिवसांपासून आंदोलन करताय। काल तुमचं फडणवीसांसोबत बोलणं झालं, चंद्रशेखर बावनकुळे तुमच्या भेटीसाठी आलेले होते, मात्र या भेटीगाठी होत आहेत, फोनवरून चर्चा होत आहेत, मात्र तुमच्या मागण्यांवर अद्याप तोडगा निघत नाहीये। त्यांनी कर्जमाफी करतो हे कबूल केलं, पण आता समिती गठीत 15 दिवसात समितीच गठीत करू आणि समितीचा अहवाल आल्यावर कर्जमाफी करू असं म्हटलेलं। समितीचा अहवाल किती दिवसात घेणार तेवढं फक्त बाकी आहे। बच्चू कडू, तुम्ही तुमच्या आंदोलनावर ठाम आहात का? पण मग ज्यावेळेस तो अहवाल येईल त्यानंतर ती समिती गठीत होईल तोवर तुम्ही तुमचं आंदोलन सुरू ठेवणार आहात? समितीचा अहवाल
किती दिवसात देणार आणणार ते आम्हाला सरकारनं सांगितलं पाहिजे. बच्चू कडूजी, आता सध्या प्रहारचे कार्यकर्ते पुण्यामध्ये आंदोलन करतायत. त्यांनी अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातलेला होता, त्यांना आता ताब्यात देखील घेण्यात आलंय. संताप व्यक्त होणारच आहे. इतके दिवस झाले सरकार पाहिजे तसा निर्णय घेत नाही, काय करणार आहे. पण मग तुमच्या आता कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय, तुमची आता पुढची भूमिका काय असेल? हो, आता आम्ही बसतोय, बैठक घेतो, निर्णय घेतो. आणि तुम्ही आता कार्यकर्त्यांना काही आवाहन करणार आहात का? कारण कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. त्यांनी सांगतोय का आजची बैठक होऊ द्या मग निर्णय. नक्कीच धन्यवाद बच्चू कडूजी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली. तर थोड्याच वेळामध्ये बच्चू कडू बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये नेमकी काय भूमिका असेल ती ठरणार आहे. आमची काय कर्जमाफी नाही आणि अपंगांना अजूनही मानधन आहे. अजित पवारांची आता काय बोलणं झालं? आता आमच्याशी अजित दादा 2 मिनिटं सुद्धा बोलू शकत नाही अपंगाशी. आता नुसतंच आम्हाला 2 मिनिटं आमच्या संग अजित दादा आज बोलू शकले नाही. आम्हाला पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे आणि अजित दादा म्हणले त्यांना बाहेर घ्या.